हो हो सर. सर. हो सर. ओके. आज बघा आपल्या 10वी या वर्गातर्फे जागतिक ओझोन दिन हा साजरा केला जाणार आहे. याची लिंक आपण आज पाठवली, आपल्या शाळेच्या ग्रुपला पण पाठवलेली. आपल्या शाळेच्या सन्माननीय उपमुख्याध्यापिका मॅडम सौ वारंगसे मॅडम पण या कार्यक्रमाला जॉईन झाले. त्यांचं आपल्या 10वी या वर्गातर्फे सहर्ष स्वागत करतो. आणि आता हा कार्यक्रम आपण सुरुवात करत आहोत. मी आपल्या विद्यालयाची आणि आपल्या वर्गातली अतिशय कार्यतत्पर अशी विद्यार्थिनी वैष्णवी सानप हिला अशी विनंती करतोय की तिने हा कार्यक्रम सुरुवात करावा. नमस्कार आणि शुभ सकाळ सर्वांना. आज 16 सप्टेंबर म्हणजे ओझोन दिन. या दिनानिमित्त आज आपण येथे जमलो आहोत. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. विद्यार्थ्यांनो, कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आदरणीय मुख्याध्यापक, माननीय उपमुख्याध्यापिका व इथे जमलेले सर्व शिक्षक हे वेळात वेळ काढून आज आपल्यात उपस्थित आहेत. मी सर्वांच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण येथे ओझोन दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत. वातावरणाच्या सितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेण्याचे काम ओझोन वायू करतो. अशा या महत्त्वपूर्ण वायूचे संरक्षण करण्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. अशा या महत्त्वपूर्ण दिनी शब्दांना विचारांच्या झुली चढवूया, प्रेरणा आपली आपण चेतवूया. शब्दाला शब्दाचा कळू दे नाद, होऊ दे संवाद विश्वव्यापी. मित्रांनो, आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी येत आहेत आदरणीय निकम सर. निकम सर अजून जॉईन होत आहे. मुलांची भाषण. प्राची शिरसाट ही आपल्याला ओझोन दिनाबद्दल माहिती देत आहे. Good morning to the esteemed principal, respected teachers, and my dear friends. Today we are gathered here to celebrate this auspicious occasion of Ozone Day. The ozone layer or the ozone shield is the region of the Earth's stratosphere that absorbs most of the sun's ultraviolet radiation. It is highly concentrated by ozone molecules. It is present in the lower part of the stratosphere, approximately 15 to 35 km above the Earth. The ozone layer was discovered in 1930 by the French physicists Charles Fabry and Henri Bujon. The United Nations General Assembly designated September 16 as International Day of Preservation of Ozone Layer. Ozone is the trioxygen inorganic molecule having pale blue color and pungent smell. Its formula is O3, which means trioxygen. It is not only a molecule having a pungent smell, it is the protective layer around the Earth. This day celebrated to spread the awareness of ozone depletion. Ozone depletion is caused by the CFCs, HCFCs, and aerosols, and such gases which have ozone depletion potential, ODP. If the harmful UV rays pass through the ozone layer and enter the Earth, it will cause problems like skin cancer, sunburns, permanent blindness, and cataracts, as well as they will harm the plants and animals. Ozone layer can be saved by minimizing the use of cars and products which release CFCs, HCFCs, and aerosols like ACs and refrigerator. When there is a malfunction in AC and refrigerator, it releases more CFCs and HCFCs. So we should repair our AC and refrigerator in case of malfunction. Shaving creams, bathroom cleaners, hair sprays, spray points, and all the other kinds of spray contains aerosols, so we should reduce their use. We should plant more and more trees to save our mother nature and the ozone layer. At the last, I would like to conclude my speech with a slogan. Earth without ozone is like a house without roof. Thank you. थँक्यू प्राची. ओझोन
ओझोन वायू पृथ्वीच्या आईप्रमाणे आहे, जो स्वतः त्रास शोषून पृथ्वीला सुरक्षित ठेवतो. म्हणून ओझोनचे संरक्षण आपण केले पाहिजे, कारण ओझोन शिवाय पृथ्वी ही छप्पर नसलेल्या घरासारखीच आहे. आता आपल्या समोर पार्थ वाघ हा त्याचे मनोगत व्यक्त करत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन याविषयी 2 शब्द बोलू इच्छितो. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी नम्र विनंती. दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो. ओझोन थराबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी संभाव्य उपाय शोधण्यासाठी हा उपाय साजरा केला जातो. ओझोन हा ऑक्सिजन वायूंचा 3 अणूंचा संयुग आहे, जो वातावरणात अगदी कमी प्रमाणात आढळतो. ओझोन थर हा ऑक्सिजन इतकाच महत्वाचा आहे, कारण त्यामुळे पृथ्वीचे रक्षण होत असते. ओझोन थर सूर्यापासून उद्भवणाऱ्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो. 19 डिसेंबर 1990 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 16 सप्टेंबरला ओझोन संरक्षण आंतरराष्ट्रीय दिन म्हणून घोषित केले. 16 सप्टेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांनी प्रोटोकॉल स्वाक्षऱ्या केल्या. 16 सप्टेंबर 1995 रोजी जागतिक ओझोन दिन प्रथम साजरा करण्यात आला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद पार्थ. विद्यार्थ्यांनो, आता कोरोना काळातील जिवंत उदाहरणच बघा ना. आपल्या सर्वांना स्वच्छ सूर्यप्रकाशाची गरज आहे. डॉक्टर सांगतात की सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळते आणि ते आपल्याला अतिशय आवश्यक आहे. ते अगदी जीवन आवश्यक आहे. तेव्हा तर आपण असे प्रदूषण वाढवले, पसरवले तर जीवन आवश्यक सूर्यकिरणे मिळण्याऐवजी हानिकारक अतिनील किरणे शरीराला इजा पोहोचवू शकतात. आणि या किरणांमुळे आपल्याला त्वचेचा कर्करोग होऊ शकतो, मोतीबिंदू होऊ शकतो, आपल्यातील रोगप्रतिकार शक्ती कमी होईल व विकार वाढतील. म्हणून सर्वांनी प्रदूषण टाळून पर्यावरणाचे व पर्यायाने ओझोनचे रक्षण केले पाहिजे. आता समीक्षा बोरस्ते ही तिचे विचार आपल्या समोर मांडत आहे. Dear friends, a very good morning to all of you. Before I start my speech, I want to say thank you to my respected class teacher for giving me this opportunity to speak here on this occasion. And I am grateful to our honorable principal sir and all our teachers for their support and guidance. Friends, today is 16 September. This day celebrated as Ozone Day all over world. The ozone layer, a fragile shield of gas, protects the earth from the harmful portion of the rays of the sun, thus helping preserve life on the planet. It has protected human health and ecosystems by limiting the harmful ultraviolet radiation from reaching the earth. Ozone is a trioxygen inorganic molecule having pale blue color and a pungent smell. Its formula is O3, which means trioxygen. Ozone is the layer which protects the earth from different hazardous gases and attacks of bursting stars in space. Scientists prove that fission reactions are continuously taking place in the sun and other stars. If the chemicals, gases and other reaction products directly reach the earth, it will be very dangerous for the safety and survival of the earth. Ozone is therefore a very protective layer for the earth. But unfortunately, due to excessive use of chlorofluorocarbons in our daily life, the main sources of chlorofluorocarbons are refrigerators and air conditioners. These chlorofluorocarbons are responsible for the gradual depletion of ozone layer, which is alarming for the world. So, to create awareness and to acquire environmentally friendly techniques to reduce the use of chlorofluorocarbons, the UN General Assembly proposed to celebrate World Ozone Day. This decision was taken in 1994, and since the World Ozone Day is celebrated every year on 16 September. This day is celebrated worldwide on national and international levels. Government of different countries conduct awareness programs and ceremonies to spread the use of environmentally friendly and ozone protective products. So, on today's occasion, let me pledge that we all avoid to use the chlorofluorocarbons to protect the ozone layer for the safety of the earth. Save ozone, save earth. I am grateful for your efficient listening. Thank you so much. धन्यवाद समीक्षा.
10वी अ च्या विद्यार्थ्यांनी श्री उशीर सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक नाटक बसवलं आहे. ते आम्ही येथे सादर करतो. दिसतंय का? दिसतंय का? चला तर मग सुरू करूया. अरे हा ओझोन दिवस म्हणजे काय आहे? हा ओझोन दिवस साजरा करण्याची काय गरज आहे? अरे तुम्ही हे काय विचारताय? आपण सहावीपासून तर शिकत आहोत की ओझोन हे पृथ्वीचे संरक्षण कवच आहे. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून ओझोन हे पृथ्वीचे संरक्षण करते. अगं तू काय बोलतेस? मला काय समजत नाही. अरे सूर्याच्या किरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण व्हावे यासाठी आपण सनस्क्रीन वापरतो ना, तसेच ओझोन हे पृथ्वीचे रक्षण करते. अगं पण तू आम्हाला काय सांगते आहे? त्याचा आम्हाला काय फायदा? अरे कारण आपल्या याच कृतीमुळे ओझोनला हानी पोहोचते. अगं पण आपण इथे ओझोन घेते आपल्या कोणत्या कृतीमुळे ओझोनला हानी पोहोचते? अरे आपण इथे जे प्रदूषण करतो त्या कृतीमुळे ओझोनच्या थराला छेद होत आहे. अगं पण आपण तिथे ओझोन तिथे आपला विकास करत असणार. आपण तिथे पुसलो त्याला छेद. चला तर मग बघूयात काही उदाहरणे ज्यामुळे ओझोनला हानी होते. अरे चल आपल्याला फिरायला जायचंय. आमचा मला परफ्यूम आहे. काय परफ्यूम मारतो? चल चल. आता बघा हे परफ्यूम वापरतायत पण यांना तर हेही माहित नाही की परफ्यूममुळे हानिकारक वायू पसरतात. अरे इथे किती गरम होतंय ना. घरात एसी आहे, गाडीत एसी आहे. इथे पण एसी पाहिजे ना. आता हे घरांवर एसी तर असतात पण यांना वातावरणात सुद्धा एसी पाहिजे. पण यांना माहितही नसेल की एसी मुळे आपल्याला आणि ओझोनला किती हानी पोहोचते. ओझोन लेअर पृथ्वीच्या बाजूला आहे. CFC प्रोडक्ट्सनी तोडते नाही. अरे आता काय होणार? ओझोन आता छेद पडलं. आता 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 UV रेज मध्ये चालले. UV रेज पृथ्वीवर पोहोचले. आता पृथ्वीकडे लोकांना त्रास होणार. अतिनील किरणे पृथ्वीला हानी पोहोचवत आहेत. अरे हे काय होतंय? कधी असं आहे त्वचेची आग होते आणि डोळ्यामध्ये खूप त्रास होतोय. अगं तुम्ही हे काय बोलताय? मी तुम्हाला तेव्हा समजावून सांगत होते त्यानंतर तुम्ही ऐकलं नाही आणि आता सगळं अतिनील किरणाचा प्रभाव आहे. आता मी काय करू? जितकं प्रदूषण टाळता येईल तितकं टाळा आणि CFC उत्पादने वापरू नका. झाडे लावून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवूया. दिसतंय? व्हिडिओ दिसतोय? चला तर मग प्रत्येकाने ओझोन वाचवण्यासाठी हात पुढे करूया. धन्यवाद. धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांना सादरीकरणासाठी, श्री उशीर सर यांना मार्गदर्शनासाठी आणि आपल्या सर्वांना उत्साहाने हे नाटक पाहण्यासाठी. हा. मी माननीय निकम सरांना अशी विनंती करते की त्यांनी ओझोन दिनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही छान अशी नाटिका सादर केली, जनजागृती करण्याचं काम केलं, याबद्दल
10वी वर्ग शिक्षक उशीर सर आणि सर्व विद्यार्थ्यांचं खास अभिनंदन. आपण ओझोन म्हणजे नेमकं काय प्रथम ते समजून घेऊया. इयत्ता 10वीचे विद्यार्थी आहात, तुम्हाला ऑक्सिजन माहित आहे. ऑक्सिजनचं रेणू सूत्र जर पाहिलं तर त्याच्यामध्ये O2 म्हणजे ऑक्सिजनचे 2 अणू एकत्र आलात तर ऑक्सिजनचा एक रेणू तयार होतो. ओझोन मध्ये ऑक्सिजनचे 3 अणू एकत्र झाले तर ओझोनचा एक रेणू तयार होतो. हे झालं शास्त्रीय दृष्ट्या माहित असणारं ओझोनचं रेणूसूत्र. मग आता हा ओझोनचा थर नेमका पृथ्वीवर कुठे आहे आणि त्याचे आपल्यासाठी सजीव सृष्टीसाठी नेमके कोणते फायदे होतात. साधारण पृथ्वीच्या भूपृष्ठापासून 18 ते 23 किलोमीटर उंचीवर असणारा एक जो थर आहे किंवा लेयर आहे तो आहे ओझोनचा थर. आणि ओझोनचा थर काय काम करतो तर सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायलेट रेज किंवा ज्याला अतिनील किरण आहेत हे अतिनील किरण थोपवण्याचं काम ओझोन करत असतो. जर ते अतिनील किरण पृथ्वीवर आले तर त्याच्यापासून सजीव सृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो. आता कोणता धोका निर्माण होऊ शकतो तर त्या सजीव सृष्टीवर त्याचे विपरीत परिणाम होतात. पृथ्वीवरचं तापमान वाढतं, त्याचबरोबर माणसांच्या किंवा प्राण्यांच्या त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. त्वचा काळवंडणे, त्वचेचे विविध आजार होणं, वनस्पतींची वाढ न होणं हे सर्व दुष्परिणाम त्याचे होऊ शकतात. आणि त्याचा परिणाम अन्नधान्य व्यवस्थेवर पण मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मग हा ओझोन चा थर का कमी होतो आहे त्याला कारण काय तर फ्रीज, AC व इतर यंत्रणा यात वापरला जाणारा क्लोरोफ्लोरोकार्बन या प्रकारच्या रसायनामुळे पृथ्वीभोवती असलेल्या ओझोन वायूचा लेअरला छिद्रे पडायला सुरुवात झाली आहे. आणि त्यामुळे सूर्यापासून येणारे अतिनील किरण पृथ्वीवर पोचण्यास सुरुवात झालेली आहे. मग हे साधारणपणे 1995च्या सालीच जवळपास ही लक्षात आलं. आणि मग जगामध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जी परिषद झाली त्याच्यावर या संदर्भात विचार करण्यात आला आणि तो म्हणजे हा आजचा दिवस. 16 सप्टेंबर रोजी ही परिषद झाली आणि त्या दिवसापासून त्या परिषदेमध्ये जवळपास 200 देशांनी भाग घेतला आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला पृथ्वीवरचं सजीव सृष्टीचं अस्तित्व टिकवण्यासाठी हा ओझोनचा थर सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भात सर्व देशांची सहमती झाली आणि मग त्यांनी प्रत्येक देशाने त्यांच्या परीने पर्यावरण विषयी विविध कायदे केलेत. त्यामध्ये इंडस्ट्रीयल मध्ये वाढणारा प्रदूषण, त्याचबरोबर आपण आता आपल्या घरामध्ये फ्रीज असतं, AC असतं, इतर यंत्रणा ज्या आहेत या यंत्रणा किंवा हरितगृह यामधून निर्माण होणारा क्लोरोफ्लोरोकार्बन हे जे घातक रसायन आहे या रसायनामुळे हा जो ओझोनचा थर आहे या थराला धोका निर्माण होऊ लागला आणि अंटार्क्टिका खंडामध्ये अंटार्क्टिका जवळ जो ओझोनचा थर होता हा पातळ होऊन त्या ठिकाणी छिद्र पडण्याचं दृश्य निरीक्षणास आलेलं आहे, शास्त्रज्ञांना दिसून आला. मग त्यानंतर सर्व देशांनी असं टार्गेट ठरवलं की 2010 ते 2030 या कालखंडामध्ये आपण ओझोनचा लेयर पूर्ववत करूया. आणि त्यासाठी सर्व उपाययोजना करण्यासाठी जगातील सर्व प्रमुख विकसनशील देश, अविकसनशील देश सर्व एकत्र आलेत आणि त्या संदर्भात त्या पद्धतीने जगामध्ये अशा पद्धतीने काम चालू झालेलं आहे. साधारणपणे जर असंच काम चालू राहिलं तर 2030 पर्यंत ओझोनचा थर पूर्ववत होऊ शकतो.
आता या संदर्भात आपल्या देशामध्ये पर्यावरण विषयी कायदे निर्माण झालेले आहेत. जंगल तोड न करणे, त्याचबरोबर स्वतंत्र असं पर्यावरण मंत्रालयाचं अस्तित्व आहे. आता तुम्हाला माहिती आहे की चिपको आंदोलन जे आदिवासी स्त्रियांनी राजस्थानमध्ये घडवून आणलं आणि त्यांनी झाडांना अक्षरशः मिठ्या मारल्यात की जंगल तोड होऊ नये यासाठी. किंवा तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो मी तुमच्या 10वीच्याच पुस्तकातलं, की आसाम राज्यामध्ये आदिवासी भटक्या जमातीत जन्म घेतलेला यादव मोलाई नावाचा एक माणूस, असं म्हणूया त्याला, तो कर्तबगार माणूस, त्याचा जन्म 1963 ला मोलाई यादव 1963 ला त्यांचा जन्म झाला आणि ते जवळपास 16 वर्षापासून जंगल कामगार म्हणून काम करत होते. आणि मग त्या जिथे काम करत होते तेथूनच ब्रह्मपुत्रा नदी वाहत होती. ब्रह्मपुत्रा नदीला पूर आला आणि असंख्य साप मृत्यू पावलेत. हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी सुरुवातीला फक्त नदीच्या काठावर 20 बांबूची रोपटी लावली आणि मग याची दखल हळूहळू सरकारने घेतली आणि त्यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने जवळपास 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प पूर्ण केला. हे सुद्धा एक साधे जंगल कामगारांसोबत काम करत होते. इतर मित्रांच्या मदतीने त्यांनी हे काम अविरहितपणे चालू ठेवलं आणि त्या ठिकाणी जवळजवळ या माणसाच्या प्रयत्नातून 1360 एकरचं जंगल तयार झालं. यासाठी त्यांनी 30 वर्षाचे अथक परिश्रम घेतलेत आणि ही अतुलनीय कामगिरी जी आहे याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. मग आपण या देशात राहतो, आपलं सुद्धा या देशाशी काही देणं लागतं. आपण चांगलं काम जेवढं करता आलं तेवढं करायला पाहिजे, पण त्याचबरोबर वाईट काम सुद्धा करता कामा नये. जंगल तोड हे सुद्धा अत्यंत वाईट काम आहे. जंगल तोडमुळे प्रदूषण निर्माण होतं, तापमान वाढ होते. किमान आपण आपल्या घराजवळ शाळेमध्ये कुठेतरी एक झाड लावलं, त्याचं संगोपन केलं तर आपण सुद्धा हे कार्य करू शकतो. आणि तुम्हाला माहितीये वनस्पतीमध्ये दिवसा जेव्हा रिस्पायरेशन होतं तेव्हा वनस्पती ऑक्सिजन बाहेर टाकत असते. आता ऑक्सिजन बाहेर टाकल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण निसर्गात नियंत्रित राहण्याचं काम होईल. आता बघा दिल्ली सारखं शहर जे आहे या ठिकाणी ऑड डे साठी आणि इव्हन डे साठी इव्हन नंबर्स आणि ऑड नंबर्स अशा पद्धतीने वाहनं वापरायचे जवळपास दिल्ली गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे. त्या पद्धतीने कार्यवाही चालू आहे. गरज नसेल तेव्हा आपण सार्वजनिक वाहनाचा वापर केला पाहिजे. आपण आपल्या पद्धतीने जेवढं करता येईल चांगलं काम तेवढं केलं पाहिजे. कारण ही पृथ्वी जी आहे ही पृथ्वी आपल्या भावी पिढीसाठी तशीच व्यवस्थितरित्या ठेवली पाहिजे. आपल्याला मागच्या पिढीचं हे काही दिलेलं, पृथ्वी ही मागच्या पिढीने दिलेलं आहे असं न मानता आपल्याला पुढच्या पिढीसाठी, पुढच्या पिढीकडून ती उसनवार घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपलं सर्व मानवांचं जर वर्तन असेल तर मला वाटतं पृथ्वीवर साधारणपणे असंख्य वर्षे सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होणार नाही, धोका निर्माण होणार नाही. या पद्धतीने आपलं वर्तन असावं असं मला वाटतं. तुमच्या 10वीच्या वर्गाने उशीर सरांनी मला मार्गदर्शन करण्याची संधी दिली, याबद्दल मी उशीर सर आणि तुमच्या वर्गाचं आभार व्यक्त करतो आणि येथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या स्वतःहून भेटायला येतील. द्वेष नको, विचार रुजवा, माणसं मशाल बनून तुम्हाला भेटायला येतील. तेव्हा आपल्या विचारांचे संस्कार रुजवण्यासाठी येत आहेत आदरणीय उपमुख्याध्यापिका. आदरणीय उपमुख्याध्यापिकांना मी विनंती करते त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ओझोन दिनानिमित्त शुभेच्छा द्याव्या व या कार्यक्रमासाठी आणि या पुढील कार्यक्रमांसाठी आम्हाला प्रेरित करावे. येस, नक्कीच वैष्णवी. आज 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन. या ओझोन दिनाच्या निमित्तानं 10वी अ चे सर्व विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे वर्ग शिक्षक उशीर सर
यांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करते. बघा, हे दिवस जेव्हा आपण साजरे करत असतो त्यावेळेस ते दिवस साजरे करण्यामागची जी पार्श्वभूमी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही आजचे विद्यार्थी की जे भावी काळाचे संपूर्ण जगाचे आधारस्तंभ आहात आणि शालेय जीवनामध्ये तुमच्यामध्ये हा अवेअरनेस निर्माण केला, ही जागृती निर्माण केली, तर ती भविष्याच्या दृष्टीने अधिक सुंदर जग निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत असते आणि हे मूल्य रुजवण्याचं काम शाळा करत असते. आज आपण कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करतोय आणि हा सामना करत असताना सुद्धा तुम्ही विद्यार्थी ज्या पद्धतीने तो कार्यक्रम सादर करतात त्याच्यावरून लक्षात येतं की निश्चितच आमचे हे विद्यार्थी भावी काळात सुद्धा एक सुंदर जग निर्माण करू शकतात. ज्यावेळेस शाळेवर ही जबाबदारी असते विद्यार्थ्यांमध्ये संस्कार करण्याची, मूल्य रुजवण्याची, हे संस्कार मूल्य रुजवण्याचं काम शिक्षकांमार्फत होत असतं. आणि आजच्या कार्यक्रमाचं सादरीकरण करताना माझ्या पूर्णपणे लक्षात आलं की तुमचे जे वर्ग शिक्षक आहे उशीर सर, त्यांनी अगदी प्रॉपर वे तुम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाचा परिपाक म्हणजे आजचा अतिशय सुंदर झालेला कार्यक्रम. आपल्या विद्यालयातले ज्येष्ठ शिक्षक श्री निकम सर यांना तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं. खरंच अगदी सुंदर प्लॅनिंग या कार्यक्रमाचं झालं असं मी म्हणेन. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून ओझोन दिन का साजरा केला जातो, त्याची कारण काय आहे, काय धोका आहे, याचं सुद्धा अतिशय सुंदर विवेचन आपल्या मनोगतातून केलं. प्राची, समीक्षा यांनी इंग्लिशमध्ये आपलं स्पीच दिलेलं आहे. प्राची आणि समीक्षा यांचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करते, कारण त्या जेव्हा इंग्रजीमध्ये मनोगत व्यक्त करतात त्यावेळेस त्यांचं त्या भाषेवरचं प्रभुत्व, त्यांचं ते शब्दांचे उच्चार निश्चितच छान आणि सुंदर असतात की जे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात. आणि मला वाटतं ही सुद्धा मेहनत कदाचित द इम्प्रेशन मे बी ऑफ युअर इंग्लिश टीचर. ओके, दॅट्स फॉर थँक्स वन अगेन टू उशीर सर ऑल्सो. त्यानंतर नाटिका तुम्ही सादर केली. नाटिका सादर करणारे जे विद्यार्थी आहे त्यांची नावं मला कळली नाही, पण तरी सुद्धा ती नाटिका सुद्धा तुम्ही अतिशय उत्तम रीतीने सादर केलेली आहे. त्या सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करते. या सर्व कार्यक्रमाला व्यवस्थित सुसूत्रित करण्याचं काम वैष्णवीने केलेलं आहे. आणि मला वाटतं मागे पण मी एका कार्यक्रमाला जॉईन झाले होते त्यावेळेस वैष्णवीनेच तो कार्यक्रम अँकर्ड केलेला होता. आजही तिने तो कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने संचालित केलेला आहे. वैष्णवी, तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. अँड आय होप दॅट यू विल बी द बेस्ट अँकर इन फ्युचर. ओके, त्यानंतर ओके, हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम साजरा करण्यामागचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल की आपली जी पृथ्वी आहे ती एकमेव आहे, तिला दुसरा सबस्टिट्यूट नाहीये, पर्याय नाहीये. आणि म्हणून या पृथ्वीचं संरक्षण जतन करण्याचं काम हे तुम्हा विद्यार्थ्यांचं आहे. आणि हे संरक्षण करत असताना तुमच्या लेव्हलला, तुमच्या वयाला खूप मोठं काम करण्याची तुम्ही आवश्यकता नाहीये. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही पृथ्वीचं संरक्षण करू शकता. उदाहरणार्थ, आता आपण गणपती बाप्पांचा उत्सव साजरा करतो आहोत. हा उत्सव साजरा करत असताना अनेक वेळेस आपल्याला प्रबोधन करण्यात आलं की तुम्ही पीओपीच्या मूर्ती वापरण्याऐवजी शाडू मातीच्या मूर्ती वापरा, की जेणेकरून आपण त्या मूर्तींचं विसर्जन आपल्या घरामध्येच एखाद्या छोट्याशा टबामध्ये करून ते पाणी झाडांना देऊ शकतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जरी केल्या तरी एक अर्थाने पृथ्वीच्या संवर्धनाला तुमचा हातभार लागलेला असणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जी वाहतुकीची साधनं वापरतात, ही साधनं वापरताना आता असं चित्र दिसतंय की घरामध्ये माणसं असतात 4 आणि वाहनं असतात 5. कारण का, की प्रत्येकाला स्वतःची प्रायव्हसी जपायची आहे आणि म्हणून प्रत्येक जण एक स्वतंत्र वाहन वापरतं. पण त्याचा परिणाम काय होतो की आपण ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, या सगळ्या गोष्टींना काही अंशी तरी आपण स्वतःच कारणीभूत असतो. आणि म्हणून स्वतःला एक बंधन करा, काय की मला गरज असेल तरच मी वैयक्तिक त्या वाहनाचा उपयोग करेल, अदरवाईज सार्वजनिक जी वाहतुकीची साधनं आहे त्यांचा उपयोग माझ्याकडून केला जाईल.
ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही समाजात वावरता आहात त्यावेळेस सुद्धा तुमच्यामध्ये शालेय वयामध्ये जे संस्कार, जी मूल्य रुजवलेली असतात त्या मूल्यांचं तुम्ही तंतोतंत पालन केलं पाहिजे, की जेणेकरून या पृथ्वीचं जे सौंदर्य आहे ते माझ्या हाताने कसं अधिकाधिक वाढेल असा माझा प्रयत्न असला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला आपण कुठलाही कार्यक्रम असला की झाडं किंवा वृक्ष यांची लागवड करतो आणि ते झाड किंवा वृक्ष लावल्यानंतर 3 दिवसांनी जर आपण पुन्हा तिथे गेलो तर ते झाड त्या ठिकाणी नसतं. याला कारण का, की झाड लावताना जेवढे आपण सजग असतो तेवढं सजग आपण त्या वृक्षाचं संवर्धन करताना असलं पाहिजे. आणि मला वाटतं की पूर्वीचे जे संत होते, ऋषीमुनी होते, त्यांना ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे माहिती असेल आणि म्हणून संत तुकारामांनी म्हटलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. कारण का, या वृक्षांचं संवर्धन संगोपन जर केलं आपण तरच पुढील काळामध्ये ज्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यायचं आहे त्या गोष्टी कुठेतरी आपण कमी करू शकतो. पूर्णपणे थांबवू नाही शकत पण मात्र करू शकतो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी ओझोन वायू संबंधात त्याचं संरक्षण संवर्धन करण्याच्या संदर्भात सुद्धा अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी दिली. त्याचं रिपिटेशन पुन्हा मी करणार नाहीये. फक्त प्रत्येकाने लक्षात ठेवायचं, हे कार्यक्रम आपण साजरे करत असताना आपल्या मनामध्ये ठाम निर्धार संकल्प आपण करायचा आहे की येणाऱ्या ज्या समस्या आहे त्या समस्यांना जर मला तोंड द्यायचं असेल तर त्याची तयारी मी आजच केली पाहिजे. माझ्यापासून ती सुरुवात झाली पाहिजे तरच मी इतरांना ते सांगू शकतो. ठीक आहे. कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांचं त्यांना मार्गदर्शन करणारे श्री उशीर सर, त्याचप्रमाणे विद्यालयातले ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री निकम सर यांनी आपल्याला खूप सुंदर मार्गदर्शन केलं. त्या सर्वांचं मी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री आवारे सर, मी स्वतः आणि संपूर्ण शालेय परिवारातर्फे मनपूर्वक अभिनंदन करते आणि आभार मानते आणि सर्वांना ओझोन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी या ठिकाणी देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद टीचर. आपल्या विद्यालयाचे विज्ञानाचे शिक्षक माननीय शिंदे सर देखील येथे उपस्थित आहे. मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करते की त्यांनी देखील ओझोन दिनाबद्दल 2 शब्द विद्यार्थ्यांना सांगावे. आदरणीय उपमुख्याध्यापिका वारुंगसे मॅडम, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक निकम सर, 10वीच्या वर्गाला शिकवणारे सर्व शिक्षक, 10वीचे वर्ग शिक्षक उशीर सर, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, अतिशय छान असा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी साजरा केला. ओझोन दिनाविषयी छान माहिती सांगितली. एक प्रकारची जागरूकता या दिनानिमित्त सर्वांमध्ये निर्माण करण्याचं अतिशय छान काम तुम्ही या निमित्ताने केलं. एक भारतीय नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपण आपली संस्कृती, आपली मूल्ये यांचं जतन संवर्धन केलं पाहिजे. ओझोन दिन हा जागतिक स्तरावर साजरा केला जातो, पण त्या अगोदर भारतीय ऋषी मुनी जे आहे त्यांनी आपल्याला निसर्गाची पूजा सांगितलेली आहे. निसर्ग पूजा, आपले जे सण उत्सव आपण साजरे करतो त्या सगळ्यांमधून आपण निसर्गाची पूजा करतो. आपण वट सावित्री पौर्णिमा साजरी करतो, त्याने आपण वडाचं झाड हे सगळ्या झाडांचा प्रतिनिधी म्हणून त्याचं आपण पूजन करतो. नागपंचमी सण आपण साजरा करतो, नागाची पूजा करतो. म्हणजेच जो सजीव आपल्याला त्रासदायक आहे तोही पर्यावरणाच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. जैवविविधता टिकली पाहिजे हे उद्दिष्ट आपल्या ऋषीमुनींनी, साधू संतांनी आपल्याला दिलं. आपण बैलपोळा साजरा करतो, त्यामधून आपल्यासाठी श्रमणारा, आपल्याला मदत करणारा कोणताही प्राणी असेल तर त्या प्राण्याचं पूजन करणं, त्याची कृतज्ञता व्यक्त करणं हा आपला त्यामध्ये उद्देश असतो. या सजीव घटकांचा विचार आपण केला, परंतु जे निर्जीव घटक आहेत ते देखील आपल्याला तेवढेच महत्वाचे आहे. म्हणून ओझोन दिनाच्या निमित्ताने ह्या ओझोन वायूचा आपल्याला असणारा उपयोग आणि त्याबाबतची जागरूकता. मग ओझोन वायू हा फक्त आपल्याला उपयोगी आहे का? तर नाही. अनेक सर्व जी पंचमहाभूतांनी बनलेली ही सृष्टी आहे
त्याच्यात अनेक निर्जीव घटक असे आहेत की ते आपल्या सगळ्या सजीवांना अतिशय उपयुक्त आहे. आणि म्हणून ओझोन हे एक माध्यम आहे, ओझोन हा एक उदाहरण आहे. परंतु ओझोन सारखे या निसर्गामध्ये अनेक वायू, अनेक सॉलिड, लिक्विड सबस्टन्सेस असे आहे की ते आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचे आहे. जर त्यांचं प्रदूषण झालं तर त्यामुळे आपल्या सजीव सृष्टीवर त्याचा परिणाम होणार आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये ही सजगता निर्माण व्हावी या उद्देशाने हा ओझोन दिन साजरा केला जातो. कोणत्याही गोष्टीमध्ये अतिरेक असेल तर ती गोष्ट कितीही चांगली असेल तरी ती वाईट ठरते किंवा तिचा आपल्यावर दुष्परिणाम होतो. ओझोन वायूचे देखील तसेच आहे. आपण म्हणतो ओझोन वायू हा अतिनील किरणांपासून आपल्याला वाचवतो, पण तो ओझोन वायू त्या स्तरावर असेल म्हणजे जो काही 16, 18, 20 किलोमीटरचा जो स्तर आहे, सीतांबर आपण त्याला म्हणतो, त्या स्तरावर तो असेल तरच तो उपयुक्त आहे. तो जर पृथ्वीवर आला तर मग मात्र तो आपल्यासाठी हानिकारक पण आहे. आणि म्हणून ओझोन वायूचं संरक्षण करण्यासाठी, त्याचबरोबर या सगळ्या सृष्टीचं संरक्षण करण्यासाठी हा दिवस एक निमित्त आहे. या निमित्ताने आपण पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. असा संकल्प आपण या दिवसाच्या निमित्ताने करावा अशी सगळ्यांना एक विनंती करतो. आणि अतिशय छान कार्यक्रम या निमित्ताने इयत्ता 10वी अ च्या विद्यार्थ्यांनी घडून आणला, त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि मला 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रम झाला बहरदार, भाषणेही झालीत जोरदार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजेत सर्वांचे आभार. येथे आम्हाला बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय मुख्याध्यापक, माननीय उपमुख्याध्यापिका यांचे मी 10वी अ च्या वतीने आभार व्यक्त करते. माननीय उशीर सर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनासाठी त्यांचे देखील मी आभार मानते. आणि आपण सर्व विद्यार्थी येथे उपस्थित राहिलात म्हणून मी आपले देखील आभार मानते व येथे कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.